सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ग्वाही ही प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांसाठी मोठी आश्वासक बाब ठरली आहे। हरिभाई देवकर प्रशालेच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामवाडी, लेवाईवाडी, विजापूर नाका आणि प्राणी संग्रहालय परिसरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा आणि नागरी सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचा ठाम शब्द दिला। या घोषणेमुळे प्रभाग 22 मधील विकासाला नवे बळ मिळाले असून नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे। या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करणारे भाजपचे उमेदवार किसन जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानले। मुख्यमंत्री जे बोलतात ते करून दाखवतात। देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वावर आम्ही जो विश्वास ठेवला होता तो आज पूर्णपणे सार्थ ठरला आहे। त्यामुळे आता प्रभाग 22 चा विकास थांबणार नाही तर वेगाने पुढे जाणार आहे, असे जाधव म्हणाले। आणि आम्ही जो शहरमध्येचे तरुण तडफदार आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। तो प्रवेश आज सार्थ झाला असं माझं ठाम मत आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तमाम सोलापूर शहराला आल्यानंतर त्यांनी जाहीरपणानं अभिवाचन दिलं। सोलापूर शहरामधलं माझ्या प्रभाग 22 मधील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय असेल, लिमेवाडीचा परिसर असेल, रामवाडी परिसर असेल, विजापूर नाका परिसर असेल, या परिसराचा भरघोस असा निधी देऊन विकास कुठेही थांबणार नाही, प्रभाग 22चा सर्वांगीण विकास करणार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आमदार देवेंद्रदादा कोठेच्या माध्यमातून, पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या माध्यमातून हा विकास कुठेही थांबणार नाही त्यांनी जाहीर भाषणामध्ये अभिवचन प्रभाग 22 साठी दिलेलं आहे। त्यामुळे मी स्वतः मनस्वी आमदार देवेंद्रदादा कोठे असतील, पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, कारण फडणवीस साहेबांचा आपण इतिहास जर पाहिला तर फडणवीस साहेबांनी एकदा दिलेला शब्द ते कोणतेही अडचण आले तर ते पूर्ण करतात। की तमाम सोलापूर शहरवासियांना नव्हे तर महाराष्ट्रवासियांना फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द खात्रीने ते पूर्ण करतात हे माहिती आहे। त्यामुळं कालच्या मेळाव्यामध्ये फडणवीस साहेबांनी अभिवचन दिलं की प्रभाग 22चा सर्वांगीण विकास ते करणार आहेत। त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे आम्ही जे चारही उमेदवार आहोत, आपण आमच्या कामावर शहरमध्येचे तरुण तडफदार आमदार देवेंद्रदादा कोठेवर, पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांवर आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल जो अभिवचन दिलेला आहे त्या अभिवचनावर तमाम 22 नंबर प्रभागामधील तमाम सोलापूर शहरवासियांमधील सर्व मतदारांना मी कळकळीची विनंती करतो, मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर व्यासपीठावर आपल्या प्रभाग 22चा विकास थांबणार नाही आणि भरघोस असा निधी देणार म्हणून त्यांनी जाहीरपणानं जे काल वक्तव्य केलं त्याच्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांचा, पालकमंत्री साहेबांचा आणि युवा आमदार देवेंद्रदादा कोठेंचा मनापासून आभार